सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आज केवळ सत्तेची शपथ घेण्यापुरतं उरलं आहे का? भारताच्या लोकशाहीत सत्ताधारी कोणताही असो, खुर्चीवर बसले की त्यांना लगेच आश्वासनांचा विसर पडतो आणि सत्तेचा माज चढतो. प्रशासकीय गाडा हाकताना सत्य आणि असत्याचा तराजू हातात धरण्याची गरजच आजच्या राज्यकर्त्यांना वाटत नाही. आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत, ज्याने देशातील लाखो वयोवृद्ध कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा केला आहे. तो विषय म्हणजे EPS 95, जो पेन्शनधारकांचा गेल्या 15 वर्षांपासूनचा प्रदीर्घ आणि वेदनादायी लढा बनला आहे. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल हे YouTube चॅनल. आज जो विषय मी आपल्या पुढे मांडणार आहे, तो देशातील कोट्यावधी लोकांचा आहे, ज्यांची या देशातल्या सरकारला गरजच राहिली नाही आणि मीडियालाही त्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही. विषय अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सबस्क्राईब करायला सांगा. मंडळी, स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी जेवढं योगदान दिलं, तितकंच किंबहुना त्यापेक्षा अधिक योगदान खाजगी, निमशासकीय आणि सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील दिलं आहे. अशी वस्तुस्थिती असतानाही सरकार एकाला पोटाशी आणि दुसऱ्याला जांघेशी लावण्याचा पक्षपात करत आहे. कारण सरकारी सेवेत 30 वर्ष काम करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला 35 ते 40 हजार रुपये पेन्शन मिळते, पण खाजगी किंवा सहकार क्षेत्रात तितकीच प्रामाणिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याला महिन्याला केवळ 1000 ते 2500 रुपये पेन्शन दिली जाते. याला पेन्शन म्हणावं की भीक? सरकारी कर्मचाऱ्याला जगण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टी लागतात, त्या खाजगी कर्मचाऱ्याला लागत नाही का? मग हा भेदभाव कशासाठी? जेव्हा केंद्रात आणि महाराष्ट्र राज्यात काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा प्रकाश जावडेकर, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यासारखे दिग्गज नेते विरोधात होते. पेन्शनधारकांच्या संघटना जेव्हा आंदोलनाला बसल्या होत्या, तेव्हा प्रकाश जावडेकर विरोधातील प्रतिनिधी म्हणून आंदोलकांना सामोरे गेले होते. त्यांनी तेव्हा छातीटोकपणे सांगितलं होतं, आमच्या पक्षाची सत्ता जर केंद्रात आली तर अवघ्या 3 महिन्यात आम्ही खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ. आज भाजपला सत्तेतून 10 वर्षांहून अधिक काळ झाला आहे, पण ते 3 महिने अजून उजाडलेलेच नाहीत. ना जावडेकरांना त्यांची आठवण राहिली, ना पंतप्रधान नरेंद्र मोदींना या वयोवृद्धांच्या डोळ्यातील पाणी दिसलं. या विषयावर मी पुढे बोलणारच आहे. त्याआधी भाजप नेते प्रकाश जावडेकर मीडिया आणि आंदोलकांसमोर काय म्हणाले होते ते एकदा ऐका. EPF पेंशन या नाम एक्चुअली है एम्प्लॉयज पेंशन स्कीम 95, EPS 95. इसमें मिनिमम पेंशन 1000 करने को जा रहे हैं, ₹1000 केवल. भारतीय जनता पार्टी मांग करती है कि ये 1000 नहीं बल्कि 3000 रुपये मिनिमम पेंशन होना चाहिए. बघितलं कसे असतात हे राजकारणी? कोणावर विश्वास ठेवणार? विरोधात असले की जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी एक बोलायचं आणि सत्तेत गेल्यावर सोयीचं बोलायचं. खरं तर खोटी आश्वासनं देणाऱ्या आणि सत्तेत जाऊन बसणाऱ्या राजकीय लोकांवर फसवणुकीचा गुन्हाच दाखल करायला पाहिजे, पण तसं होत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. खरं पाहिलं तर EPS 95चे पेन्शनधारक सरकारकडे खूप काही मागत आहे असंही नाही. त्यांच्या मागण्या अत्यंत रास्त आणि स्वस्त आहेत. त्यांची पहिली मागणी काय आहे? किमान पेन्शन दरमहा 7500 रुपये मिळावे आणि ती महागाई निर्देशांकाशी जोडली जावी. पती पत्नीला आयुष्यभरासाठी मोफत वैद्यकीय सुविधा आणि औषधोपचार मिळावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या 4 नोव्हेंबर 2022च्या निर्णयानुसार ज्यांनी जास्त पगारावर पेन्शन कपातीचा पर्याय दिला आहे, त्यांना विना अट
हायर पेन्शन मिळावी. जे निवृत्त कर्मचारी EPS 95 योजनेत समाविष्ट नाहीत त्यांनाही सन्मानाने जगण्यासाठी किमान पेन्शन लागू करावी. आता तुम्हीच सांगा, या मागण्या सरकारने मान्य केल्या तर सरकारवर कोणतं मोठं आभाळ कोसळणार आहे. आज सरकार काय करत आहे? निवडणुका आल्या की मतांच्या राजकारणासाठी सरकारची तिजोरी खुली करायची आणि लाडकी बहीण सारख्या योजनांवर मोफत पैसे वाटायचे, मोफत धान्य वाटत सुटायचं आणि निवडणूक झाली की त्यालाही ब्रेक लावायचा. महिलांना किंवा गरिबांना मदत देण्यास आमचा कोणताही विरोध नाही, पण ज्यांनी आयुष्यभर घाम गाळून देशाच्या उभारणीत मोठा वाटा उचलला त्या 75 लाख EPS पेन्शन धारकांसाठी सरकारकडे द्यायला पैसे का नाहीत? खैरात करण्यासाठी सरकारकडे हजारो कोटी रुपये आहेत, पण ज्यांचे हक्काचे पैसे EPFOच्या तिजोरीत जमा आहेत त्यांना ते परत देण्यास सरकारला काय अडचण आहे? आज परिस्थिती इतकी भीषण आहे, दररोज देशात किमान 500 पेन्शनधारक वयोमानानुसार किंवा आजारपणामुळे या जगाचा निरोप घेत आहेत. आज ना उद्या सरकारला दया येईल या आशेने हे वयोवृद्ध डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत पेन्शन केव्हा मिळेल. पण हे सत्ताधारी इतके निर्दयी निगरगट्ट झाले आहेत की त्यांना या वयोवृद्धांच्या मृत्यूंचा काहीच फरक पडत नाही. हे कर्मचारी सरकारकडे भीक मागत नाही, त्यांनी त्यांच्या पगारातून पोटाला चिमटा काढून जे पैसे जमा केले आहेत तो हक्क मागत आहेत. पण सरकारला या अन्याय पीडित वयोवृद्ध कर्मचाऱ्यांकडे देखील पाहायला वेळ नाही. जे नेते वेळ देतात ते सुद्धा मी तुमची बाजू मांडली एवढं सांगून हात झटकून मोकळे होतात. सज्जनपणाची भाषा कोणत्याही सरकारला आता समजत नाही. लातो के भूत बातों से नहीं मानते ही म्हण आता लागू करण्याची वेळ आली आहे. वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातो. मग आता साधन सुचिता कशासाठी पाळायची? जर शांततेत केलेल्या 15 वर्षांच्या आंदोलनाने सरकार जागं होत नसेल तर आता नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. हीच भूमिका आता पेन्शनधारक संघटनांना घ्यावी लागेल. संपूर्ण भारतात अन्यायग्रस्त निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांची संख्या 1,70,00,000 आसपास झाली आहे. ही एक मोठी वोट बँक आहे. रास्ता रोको, रेल रोको, मंत्री, खासदार आणि आमदारांना गावबंदी करा, त्यांना घेराव घाला, संसद भवनावर अशी धडक द्या की दिल्लीच्या तख्ताला हादरा बसेल. हे मी नाही तर संतप्त पेन्शनधारक आता बोलू लागला आहे. मंडळी, हा केवळ पेन्शनचा प्रश्न नाही तर हा वयोवृद्धांच्या सन्मानाचा लढा आहे. तुम्ही तुमची मते कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हालाही वाटत असेल की या 75 लाख पेन्शन धारकांवर अन्याय होत आहे तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. जोपर्यंत आमचा हक्क मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. लढेंगे, जीतेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.